अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणावरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांग अभिवादन करतो. आद्याचार्यांपासून अस्मदाचार्यांपर्यंत सकल संत वृंदांना साष्टांग अभिवादन करून पहाटेच्या प्रहरात उपस्थित असणाऱ्या सर्व भाविक साधकांबद्दल सद्भाव प्रकट करतो. पहाटेच्या पवित्र प्रहरामध्ये संत सुखाय आणि साधक हिताय जे मुक्त चिंतन आपण करत आहोत, त्या मुक्त चिंतनामध्ये पाप व्याख्या करणारा निवडपरायांचा अभंग आपण आजपर्यंत पाहत आहोत. निरामने पाप मुख्यतेची साचे नावडे देवाचे नाममुखे हा शेवटचा विचार आपण पाहतो. तेव्हा का आवडत नाही, देवाचं नाव का आवडत नाही, तर पाप आडवं. मग कोणत्या रूपाचं पाप? नाव आवडत नाही हे बहुमतानं फार मोठ्या प्रमाणात ही गोष्ट आहे. संगतीत आल्यावर सुद्धा जबरदस्तीनं वातावरणामध्ये नाम घेतो, पण आवडणं वेगळं. संतांनी सांगितलं, नाथाने आवडीने भावे हरिनाम घेतले, तुझी चिंता त्याची सर्व आहे. आवडी महत्वाची. जसं शुद्ध चित्त भावे दावे जत शुद्ध करो मी या चित्त. तर आवडीच्या अंतर्गत हा भाव आपला देवाशी कमी जोडला जातो आणि चित्ताची शुद्धी पापाचा एक स्वदुःखात्मक फलाचा भाव असतो. एक त्या पापाचा चित्तावर होणारा शुद्धाशुद्धीचा एक परिणाम असतो. अशुद्ध चित्ताला देवाचं नाव आवडत नाही असं आहे. जसं कावीळ झालेल्याला पिवळं दिसतं किंवा तोंडाची चव गेलेल्याला गोडी नसते, तसं चित्त अशुद्ध असणाऱ्याला नाम आवडत नाही असं आहे. तर पापाचा शरीरांतर्गत संस्कारांतर्गत होणारा परिणाम चित्ताची अशुद्धी, त्याचा एक परिणाम आहे सुखदुःख रूपी विभाग. पाप आणि पुण्य हे सुखदुःखाची कारण आहे. तर मुख्य पाप वाढलं की ही जी नावड तयार होते, अपचन झाल्यावर तोंडाची चव जाते. तर चित्त अशुद्ध झाल्यावर नामात आवड नाही होते. आता अपचन झाल्यावर तोंडाची चव जाते ना, तसं अशुद्ध चित्त झालं की नाम नावडतं होतं असं आहे. तो त्याचा
सहज वर्तमानकालीन शरीरावर होणारा परिणाम आहे. जसं सुखदुःख संस्कार हा जसं पापाचा एक भाग आहे, तसं अशुद्ध चित्त. म्हणून या चित्त अशुद्ध कशानं होतं? तर आत्म्याचं जे सहज स्वरूप आहे ते जेव्हा संत, त्याचं सहज स्वरूप आहे अविकार्यता. अव्यक्तोयम अचिंत्योयम अविकार्यो अयम उच्यते. हे त्याचं स्वरूप आहे. आणि त्या स्वरूपाची आठवण करून देऊन भगवान अर्जुनाला म्हणाले, तस्मात् एवं विदित्वैन, हे समजून घेऊन नानुशोचितु अर्हसि. तर या स्वरूपामध्ये बिघाड झाला, विकार आला, स्वतःला देहभावी समजणं म्हणजे व्यक्त होणं, अव्यक्तातून व्यक्तात येणं. स्वतःला विचारात आणणं म्हणजे अचिंत्यातून चिंतनात येणं. तसं विकारात आणणं म्हणजे अविकार्यतेतून विकारात आणणं. मग विकार सजातीयता संपली की महाराज देवाचा कधी संबंध होण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून जयाजी वासनेच्या याच्यामध्ये जर सांगितलं, तरीच पांडुरंग तोखा म्हणे याचा न करावा संग. तर आमच्या स्वरूपानंदन तसं असा एक अभंग आलेला आहे. काम क्रोध लोभ ठेवून अंतरी पाहो जाता हरी कैसा दिसे. काम असल्यानंतर तुष्टी पुष्टी होणार नाही. क्रोध तेथे शांती, लोभ तेथे तृप्ती कैसी राहे कैसी. म्हणून काम क्रोध खळ पाणी अमंगळ हे फार मोठे दुष्ट दोष आहेत. समूळ चांडाळ त्यजावे ते. स्वामी म्हणे चित्त करावे निर्मळ, तरीची गोपाळ राहे तेथे. जसं चोखामेळाचा अभंग आहे ना, तसाच हा अभंग आहे. लक्षात घ्या. या सगळ्या प्रमाणातून काय घ्यायचं की आपल्याला या बाबतीत सुटका नाही निर्विकार होण्याशिवाय. म्हणून मनात तुमच्याजवळ तुमचं सर्टिफिकेट आहे. स्वप्नातलं बीज जरी शिल्लक असलं काम क्रोध लोभाचं, तरी देवावर आपल्याला दर्शन का देत नाही म्हणायचा हक्कच नाही. देव म्हणतो, अरे मी ज्या स्वरूपाचा आहे त्या स्वरूपाचा अंश असणारा तुझा आत्मा हाही अविकारी आहे, ते सजातीय कर की झालं. म्हणजे तुमच्या आत्म्याच्या बोधावरची जी स्थिती आहे ती त्याच्याशी मिळण्याकरता काही सजातीयताच यावी लागते. देव निर्विकार आहे, आत्मा निर्विकार आहे. पण देहात आत्मा राहिल्यावर त्याला आपण देहभावानं विकारानं मलिन केलंय. आणि म्हणून जितकं देवाची भक्ती करण्यानं देव भेटतो त्याची पूर्वतयारी तितकं तुम्ही स्वतःला निर्विकार केल्यानं देव भेटतो. हे लक्षात घ्या. सहज भेटण्याची लायकी तयार होते. आणि आपल्या मनात हा खटकाच नाही. आपल्या विकाराचं आपलं समर्थन चालू आहे, खटका नाही. हे लक्षात घ्या. काही उद्धार पावेल जय निर्विकार होईल असं त्याचा अर्थ. तेव्हा कधी निर्विकारतेवर जोर द्या. जोर नाही देत आपण. डबल रोल चालू असतो. एका बाजूला कवायतीसारखा परमार्थ करतो. म्हणजे सामान्य इच्छा असल्यामुळं तीव्र इच्छा झाली की त्याच्यातला लागणारा सगळा प्रतिबंध दूर होतो. रोग निवृत्तीची तीव्र इच्छा झाली की पथ्य पाळताना माणूस थोडाही संकोच करत नाही. त्याच्यातून सहज पथ्य पाळलं जातं. पण निवृत्तीची इच्छाच कमी असते, काही फार अडत नाही. काही रोग असे आहेत ना की त्याच्या
एकदम परिणाम कळतात, एकदम सुरुवातीला त्याच्या वेदना त्रास नसतात. आमचा हा डायबिटीस हा रोग असा जर का याला वेदना नाही, पोट दुखायला लागलं तर एकदम कळतं, पण आपल्या साखर किती वाढली तरी वरून वेदना नाही. परिणाम होणार, हार्ट फेल होणार, काय अजून नजर कमी होणार, अजून काय व्हायचं ते होणार, 4-5 प्रकारचे परिणाम त्याचे होतात. काय पण एकदम शेवटच्या परिणामापूर्वी मधल्या काळात त्याच्या वेदना कमी आहेत आणि त्यामुळे निवृत्तीची इच्छा विवेकानं ठेवली तरच, नाहीतर इंद्रियाच्या आहारी जाऊन तो कुपथ्यच करणार. उलट असं आहे की डायबिटीसवाल्याला गोड जास्त खावं वाटतं, मूळव्याधवाल्याला तिखट जास्त खावं वाटतं. जे कुपथ्य असतात तिकडं सहज ओढा असतो, तसं या इंद्रियाचा ओढा विषयाकडे सहज असतो, विकाराकडं. आणि जबरदस्त विवेकानं, संत संगानं या विवेकाच्या विकारांच्या बाबतीत जो सावध राहिला त्याचा निम्मा परमार्थ झाला. निषेधांगाचा भाग असा आहे की तुम्ही एखाद्या मार्गावरून आत्ता कुठं आहात तर पार विकाराच्या दिशेला आहे, उलट्या दिशेला आलेले आहेत. इथून परत आपल्या मूळ स्थितीवर येणं म्हणजे निम्मा परमार्थ झाला. सोलापूरला जायचंय आणि तुम्ही निघालात अकलूजकडं, तर अकलूजून परत पंढरपूरला येईपर्यंत तुमचा निम्मा परमार्थ होणार आहे. कारण चुकलेल्या अवस्थेत तुमचं अंतर पंढरपूर सोलापूर नाही, अकलूज सोलापूर आहे. आणि तिथून आपल्याला इथपर्यंत आल्याशिवाय पुढे सोलापूर असतोच आपला. तर निम्मा परमार्थ हा आहे खरा विकार समाप्त करणं. तेव्हा हे समजून घ्या. परमार्थाचा अंग, भक्तीचा अंग आपण समजून घेतो, पण प्रतिबंधाचा अंग आपण समजून घेत नाही. म्हणून विधीपेक्षा निषेध परमार्थाची आवश्यकता खूप जाणवणं हा फार महत्वाचा भाग आहे. त्याच्यावर मी फार वेळा अनेक ठिकाणी साधकांना बोललेलो आहे. आणि जवळजवळ 90% या बाबतीत चाललेल्या सगळ्या परमार्थ प्रवाहामध्ये काय करू नये याविषयी चर्चा कमी आहे, काय करू नये याविषयी काळजी कमी आहे. ते जे न करणारं पाप आहे ते तसंच ठेवतात आणि वरून परमार्थ ठोकतात. अंतरंग विभागामध्ये खरा विचार हा केला पाहिजे, याला निषेध परमार्थ म्हणतात. तर परमार्थाचं निषेधांग पहिलं जीवनात उतरवणं म्हणजे निषेधांग जे करू नये ते सोडणं हे निषेधांग, करावं ते करणं हे विधिअंग, आणि करू नये ते सोडणं हे निषेधांग. लक्षात घ्या. आणि 70-80% इथं ही मायाच आहे की तिथं माणसाला सावधच होऊ देत नाही. हा कृत्रिम वरून कवायतीसारखा परमार्थ करतो, पण पुन्हा येतो, प्रवचन ऐकतो, थोडाफार जप करतो. तो लॉंग मार्गानं त्याचा विधी परमार्थाचा लॉंग मार्गानं उपयोग होतो, होत नाही असं नाही. पण याच वेळी याच डोळा व्हायचं असेल तर हा क्रम वेगानं व्हायला पाहिजे. करू नये ते सोडा, ते जीवनातून पहिलं बाजूला काढा आणि त्याच्याविषयी चर्चाच नाही. आणि फार तर थोडंसं संस्कारातलं, जसं माळकऱ्याच्या बाबतीत अखाद्य खाद्य खाऊ नये, अपेय पान करू नये, एवढे 2 पाळले झाले की त्याला वाटतं मी परमार्थी झालो. अरे पण काम किती आहे, लोक किती आहे, हे मुख्य विकारावर विचारच नाही. मुख्य विकारावर जो विचार पाहिजे तो नाही. हे वरवरचा नियम झाले हो. नसणाऱ्यापेक्षा हे ठीक आहे, मांस खाणाऱ्याच्या सापेक्षात न खाणारा ठीक आहे, दारू पिणाऱ्याच्या सापेक्षात न पिणारा ठीक आहे. पण बीज जे विकाराचं आहे, अविकार्य हे तुमचं स्वरूप आहे. आणि तुम्ही कोणत्याही रूपाने या विकाराचे भोवती ठेवूनच तुम्ही सगळे वावरत आहात. आणि जोपर्यंत हा विकाराचं भोवताल समाप्त होत नाही तोपर्यंत तिकडं प्रवेशाचा प्रश्नच येत नाही. आणि म्हणून या बाबतीत विचार करा. आपण जो कमी विचार करतो, कधी कधी आहे या कृत्रिमतेचा अभिमान होतो. मी इतके वर्ष पंढरपूरला येतो, मी इतके वर्ष भजन करतोय, पण मी इतके वर्ष झाले अजून विकार सोडला नाही, असं किती लोकांना वाटतं. कामाचा रोल चालूच, लोभाचा रोल चालूच,
क्रोधाचा रोल चालूच, याविषयीची तळमळ व्हायला पाहिजे, आपला स्वभाव सुधारणं असं आहे. तेव्हा आपला जो स्वभाव आहे यावर खूप विचार करा गांभीर्यानं. एखादा म्हणे नुसत्या विचारानं सुटेल का? नाही, विचार हा त्यावरचा पहिला आवश्यक आहे. जसं ध्येय तयार होणं धारणा, तर पहिल्यांदा ध्येय झालं पाहिजे, ते विचाराने ध्येय तयार होईल. परवा विकाराच्या ह्याच्यात 2 मार्ग सांगितले, ध्येय आणि धारणा. काय तर ध्येय पक्क झालं पाहिजे. आपलं फार सामान्य ध्येय आहे बरं का. हे सगळं चालू असताना देव भेटला तर पाहिजे, काम न सोडता, क्रोध न सोडता. आपल्या ध्येयाची शुद्धी करा. आपल्या ध्येयाची शुद्धी नाही आहे. ध्येय आहे पण डबल रोल आहे. हे करता करता जाता जाता आत इतकी गाठ पक्की आहे विकाराच्या समर्थनाची, विकाराच्या भोगाची, की तळमळच होत नाही. हा विकार गेला पाहिजे, हा विकार गेला पाहिजे, बेचैनी झाली पाहिजे. बरं, वयानं काही गोष्टी कमी होतात पण विकार गेला नाही, विष तसंच. मन चालतं पण चट्टू चालत नाही, तसं फक्त चट्टू थाकलाय, मन तसंच आहे. लक्षात घ्या. चट्टू म्हणजे शरीर. शरीर कधी कधी काही काही विकाराच्या भोगाला दुर्बल ठरतं वय झाल्यावर, आजारी पडल्यावर, बालपणी. पण आत मनामध्ये ते बीज आहे तसंच. म्हणून तर स्वप्नदोष होतात. नाही स्वप्नदोष व्हायचं हे कारणच नाही. असं आहे. तर मनात त्यांनी बीज धरलंय, हे खटकलं पाहिजे. ते मनातलं बीज काढलं पाहिजे. विकाराचं जे मनात, ते त्रिपुरासुराचे जसे 3 पूर आहेत ना, तसे या विकाराचे 3 पूर आहेत. मन, बुद्धी, चित्त. हा काम इंद्रियातून निघाला की त्या मनात जाऊन बसतो. तिथं मारायला गेलं की बुद्धीत जाऊन बसतं. मग त्याच्यात समर्थन असतं. काही विज्ञानवादी म्हणावं शरीर येतोपर्यंत हे थोडंफार चालणारच, शरीराचे विकार असायचे, असं आपण समर्थन करतो. तर हा आपला भ्रम आहे. निर्विकार होता येत नाही हा भ्रम करून ठेवलेला आहे. या वैज्ञानिक लोकांनी असा भ्रम करून ठेवलेला आहे की तो निसर्ग आहे. आणि निसर्ग सुद्धा संपतो तरी आपलं मन सोडत नाही. लक्षात घ्या. एका विशिष्ट वयानंतर MC बंद होते. निसर्गाने तुमचं हे सोडलं खरं नियमानं, पण तुमच्या आतून कुठं सुटलंय? तर निसर्ग सोडतो तरी बंद आहे. मग कुठं अडकलंय का? मनात. शरीराच्या ऐवजी मनात तो पक्का अडकलाय. म्हणून संतांनी मनोबोध फार सांगितलाय. मनाला खूप उपदेश केलाय. आणि तो तुमचा तुम्ही मनाला उपदेश करा, संत तुम्हाला प्रेरणा करतील. पण शेवटी आत्मप्रचिती म्हणजे संतांकडून आलेले सिद्धांत तुम्ही एकांतात तुम्हाला स्वतःला समजवा, याला म्हणतात मनोनिधिध्यासन. त्याच्यातून ध्येय शुद्धी होईल. एकांतात चिंतन केलं पाहिजे. आपण काय करतो, प्रवचनापुरतं नीट ऐकत राहतो, पुन्हा एकदा प्रवचन संपलं की उद्या पुन्हा प्रवचनापर्यंत त्या विषयाची काही विचारच नाही. श्रोतव्य, मंतव्य, निरिध्यासितव्य. आपण एकांतात बसून फक्त अनुवादाकरता नाही चिंतन करायचं. काही लोक अनुवादाकरता मनन करतात. स्वतः करता मनन करा. म्हणजे मला दुसऱ्याला सांगता आलं पाहिजे, ते समजलं का नाही, बरोबर आपल्याला विवेचन करता येईल का नाही, या दृष्टीचं मननाचा हेतू हा शुद्ध मनन हेतू नाही. नाहीपेक्षा बरं आहे लक्षात ठेवण्याच्या दृष्टीनं. त्याचं खंडन नाही, पण ते मनन खरं स्वतः करता व्हायला पाहिजे. आत्मनिरीक्षणाला, म्हणजे ते निधिध्यासनाचं आहे. तर चिंतने चिंतने तद्रूपता, डबल चिंतन व्हायला पाहिजे. मनन आणि निधिध्यासन ते स्वतः करता त्याचं जोडून घेणं. फार लोक प्रवचन फिरायचं ऐकतात, फार चांगलं सांगतात, हे बरोबर आहे, असं आहे तसं, एवढंच. म्हणजे बुद्धीनं त्याचा भोग करतात. असं आहे. धारणेपर्यंत जाऊ देत नाही. मध्ये बुद्धी त्याला अडवून ठेवते, त्याचा भोग करत राहते.
तर मननामध्ये 3 टप्पे आहेत. तर पहिल्यांदा तुम्ही तुमच्या मनाला शिकवा, हा पहिला टप्पा. मग त्याच्यानंतर बुद्धीनं त्याचा भोग करू नका, ते स्वतः करता उपयोगात आणा. असं आहे. आपण त्या विषयाचा बुद्धीनं भोग करतो. काय चांगलं झालं, प्रतिक्रिया तुमची स्वची नसते, ते बुद्धीच्या भोगाची प्रतिक्रिया असते. एखादा पदार्थ जिभेला आवडल्यावर जशी प्रतिक्रिया होते ना, तशी ती थोडी सात्विक बुद्धी असली तर त्याची प्रतिक्रिया करते. तर हे बुद्धीची प्रतिक्रिया नको आहे आपल्याला, बुद्धीचं भोग नको आहे त्याच्यामध्ये. फार वेळेला परमार्थामध्ये या बुद्धीच्या भोगाने आपल्याला खूप अडवून ठेवलेलं आहे. असं आहे. तर बुद्धीचा भोग नको आहे, मग ती चित्तात स्थिर होईल. असं आहे. आणि चित्तात स्थिर झालं की तिथं मग शुद्धी होते ध्येयाची. मग चित्त सर्व दुर्गा, चित्त माझ्यात अर्पण कर म्हणजे ध्येय शुद्धी. मत प्रसादात करिष्यसी. अंतःकरण चतुष्टयामध्ये धारणा ही अहमनी पकडल्यावर धारणा होते, चित्तापर्यंत ध्येय शुद्धी होते. लक्षात आलं का? तर संकल्प, विचार, चित्तस्थैर्य आणि मग धारणा, असा तो भाग आहे. तेव्हा निषेधांनाच्या बाबतीत आपण स्वतःला शिकवत नाही. मनन करा, आपल्याकरता त्या प्रवचनाचा उपयोग करा. अरे फार हे अर्धा तास प्रवचन आहे ना, एका दिवसाला अध्यात्माचं एवढं अन्न पचवायला सुद्धा आपली ताकद नाही. खरं म्हणजे आपण काय 10 प्रवचन ऐकून काय करू शकतो? सगळं अपचनच होईल. गिरणी ब्लॉक होईल. जे जोरात जर भरलेली असली ती खाली गळायची बंद होईल. हे लक्षात घ्या. अर्थात ज्याला त्याचं चक्र सुरू झाले तो नाही सुटू शकत. त्याला किती सांगितलं त्याच्या मनाचं समर्थन त्याच मुद्द्याला असतं. तो त्याच ध्येयाने आलेला असतो, तो तेच करत राहणार. पण खरं कळकळीचं सांगणं आमचं काम आहे. त्यामध्ये फार माझी अपेक्षा नाही ऐकलं तर ते बरोबर आम्हाला माहिती आहे. तो का म्हणजे पुढे बांधून दगड तिथे काय कोड धावायचे. जो स्वतः दगड बांधूनच बुडायला नाही घालाय त्याला काय धावरायचंय. तो ऐकणारच नाही. तो त्याचं जे ठरवलेलं आहे तेच करणार. म्हणून मी नेहमी सांगत असतो, परमार्थामध्ये स्वतः प्रामाण्यवाद सगळ्यात प्रतिबंध आहे. संताचा खरा उपयोग व्हायचा असेल, संत भेटतात, पण हा स्वतः प्रामाण्यवाद संताचा सहवास पचवू देत नाही. तो तिथं सुद्धा स्वतः प्रामाण्यवादाने राहतो. मला पटल ते बरोबर. असंच आपण केलं. कित्येक लोक, मी सांगितलं ना परवा मागच्या चातुर्मासात एकदा, की लोक हे जनाचे मनाचे या प्रमाणाचा उपयोग संताशी सुद्धा जोडतात. ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे, ही म्हण जनाचे शब्दाच्या जागेवर संत सुद्धा आणतात. म्हणजे अनेक प्रवचन करायचं, ऐकायचं, मनाने करायचं. मग तुमची संतांवर जनाचे लेव्हलवर श्रद्धा आहे का संत म्हणून श्रद्धा आहे? हा विचारच बारकाईनं करायला पाहिजे. ते सगळ्याच ऐकतात आणि आपल्या स्वतःला ते सगळ्यापेक्षा जास्त मोठं समजतात आणि मग त्याच्यातून आपल्या मनाने जो प्लॅन असेल त्याप्रमाणे ग्रहण करतात. असा भाग आहे. तर जनाचेच्या यादीतच संतांना घालून टाकतात आणि या प्रमाणाच्या आधार ऐकावे जनाचे, करावे मनाचे. त्यांचं मतलब सिंधूतलं प्रमाण काय राहतं. अहो महाराज, सत्य तर खाण्याचं कामच आहे, आपलं जमल तेवढं करावं, हे मनाचे स्वरूप असं आहे. तर सर्वसाधारण लोकांमधून ऐकावे जनाची जी म्हण वेगळी आणि ती आपण संतांवर सुद्धा घसवतो. ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. तसं जीवनामध्ये उद्धार होणार. हा सतत प्रामाण्यवाद फार वाढलेला आहे बरं का. सगळ्यात स्वतःच्या मनाला प्रधान मानणं. मी तर तुम्हाला अगदी काळ्या दगडावरची देव घेऊन ठेवा. जोपर्यंत संत शरणागती, शास्त्र शरणागती, ईश्वर वचनाचे महत्व नाही, सतत प्रामाण्यवाद आहे, तोपर्यंत तुमची प्रगती होणार नाही. बिलकुल अंडरलाईन लिहून ठेवा. त्याच्यात काही बदल होणार नाही. हे लक्षात घ्या.
जर खरी प्रगती करायची असेल ना तर संत वचनापुढं आपलं सतत प्रामाण्य सोडायला शिकलं पाहिजे. पण सोडायला शिकत नाही. त्याच्याकरता आम्ही दरवर्षीचं उदाहरण सांगतो. वातावरणाने माऊलींच्या पुण्यानं वारीला येतात. वारीमध्ये संत काही सांगतात पण आचरण आपल्या मनानच सांगतात. द्वादशीला जायचं हे फोनवर पहिल्यापासून नक्की असल्यावर गाडी लवकर असेल तर द्वादशी न सोडता सुद्धा जातात. ऐकतात 4 वेळा की वारी कशी असावी, इतका वेळ आपण घेतो, पंढरीत किती वेळ देतो, सगळं ऐकतात. पण कृती करताना आपल्या मनाने जे ठरवलेलं असतं तेच करतात. असे कितीतरी उदाहरण आहेत मला. अरे चातुर्मासात इतके भारी प्रवचन ऐकतील पण ठरवलेलं असतं काही नाही, दिवाळीत जायचं नाही, तो दिवाळीत जाणारच. किती भारी प्रवचन असतं, काही नाही आपल्याला याला जायचं. मग निमित्त काहीतरी सांगणार. ते घरचं पत्र आलं, ते आमचं आलं, हे सगळे निमित्त सतत प्रामाण्यवादाचे, बाकी काही नाही. जो व्रता करता आपला संकल्प बोलू शकत नाही, संतांच्या वाणीसमोर आपल्या स्वतःला शरण होऊ शकत नाही, संत म्हणतील तसं वागायची तयारी होत नाही, शास्त्राने सांगितलेलं ते सुद्धा निश्चयानं वागायची तयारी होत नाही, त्याच्यात स्वतःचा सेन्सॉर लावतो, तोपर्यंत फार अवघड आहे. आणि स्वतःचा सेन्सॉर लावणारे साधक 90% असं आहे. तोपर्यंत साधकाची प्रगती होणं फार अवघड. फिरत असतं स्वतःला त्या वातावरणात बाकीच्यांच्या सापेक्षात मी श्रेष्ठ आहे असं समजून आपलं काळ घालवत असतं. हे आम्ही काहीच करत नाही, एवढं तरी करतो, दरवर्षी वारीला तरी येतो, मी दरवर्षी त्या 8-10 दिवस राहतो म्हणा, मी चातुर्मासाला राहतो म्हणा, याच्यातच तो भूषण मानतो, बाकी काही नाही. स्वजीवनाच्या खऱ्या कल्याणाच्या बाबतीत सावधान असणारे लोकच फार कमी. ध्येय शुद्धी नाही, सामान्य ध्येय आहे. प्रपंचपेक्षा क्षेत्रात वेळ घालवावा, थोडं संगतीत जावं, हे सामान्य ध्येय आहे. विशेष ध्येय व्हायला पाहिजे. विकार जायचे असतील ना तर ध्येय शुद्धी व्हायला पाहिजे. आपलं सामान्य ध्येय, विशेष शुद्धीचं विशेष हे नाही, हे आपण लक्षात ठेवा. तेव्हा हे महत्वाचे मुद्दे कोणी सांगत नाही. तर काय, जसे गिरायक तसे दुकानदार, त्याला काय करणार. तुम्ही चातुर्मासात येताना आमच्या नियमित हेच विशेष आहे. मग तुमचं नेहमी रोज कौतुक करणार भेटलं म्हणजे, कारण तुमच्यामुळे आमची संख्या वाढली असं त्यांना वाटतं, संख्या हवी असं त्यांना वाटतं. संख्या भोगी असतात वक्ते सुद्धा. मग तुमच्याविषयी वाईट बोलून कसं जमेल, मग एक तुटेल, मग कसे काय राहणार. मग त्यामुळे जास्त तुमच्या खऱ्या मुद्द्यावर बोलायचंच नाही. म्हणून ती म्हणायचं तर सख्य, खरं बोललं तर सख्याला राग येतो असं आहे. मूळ मुद्दे बोलतच नाही कोणी, बोललं की घोटाळा. आणि ते संख्या भोगी असतात त्यामुळे ते बोलत नाहीत. कशाला आपण वाईट बोलायचं, नाही आले तर. अरे वाईट आहे का त्याच्या हिताचं आहे, त्याला आत्ता वाईट वाटते, पण जे खरं आहे ते बोललंच पाहिजे. संतांना नाही बोललं तर कोणी बोलायचं. म्हणून नाही भिडभाड तुका म्हणे सान थोर, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाणते. जे खरं आहे ते बोलताना संकोच नकोच. तर मनन नाही, ध्येय शुद्धी नाही, त्यामुळे विकार सुटत नाही. आणि विकार सुटत नाही तोपर्यंत देव भेटत नाही. ध्येय शुद्धी झाली पाहिजे, निर्विकारतेची इच्छा झाली पाहिजे. याला विद्वत्ताच लागते असं नाही. मूळ मुद्दा समजायला, काय शास्त्रीय परिभाषा समजायला तरी जरा श्रवणाची ज्यादा सवय लागते. पण हा हिताचा खरा मुद्दा कळायला काही फार विद्वत्ता लागत नाही, बुद्धिमत्ता फार लागत नाही, प्रामाणिक इच्छा लागते कळकळीची. हे सगळं समजेल. अशिक्षित नसलं नाही प्रवचन, ते जर बरोबर ध्येयानं असतील तर समजतील. ध्येयाच्या बाबतीत गडबड आहे सगळी, हे लक्षात घ्या. तर श्रवण मनन निधिध्यासनामध्ये मनन करायला शिका. फार थोड्या प्रमाणात काम होईल. थोडे आहे चित्त सहाय्य झाली. मनाला बुद्धी आणि चित्त सहाय्य होणं म्हणजे मनन निधिध्यासन पूर्ण होणं. स्वल्प भक्त्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. या महान संसार भयापासून एक छोट्याशा साधनेनं सुद्धा तर हा निम्मा मार्ग तुमचा तय होणार आहे. तुम्ही निषेधांगाचा परमार्थ केला, करू नये ते सोडलं, याचं नाव निषेधांगाचा परमार्थ.
की तुम्ही सहज रूपानं सहज असं आहे महाराज, हा नुसता निम्मा मार्ग नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, लक्षात येईल. घाट चढायचं काम झालं, काही ठिकाणी एका रूपानंच घाट असतो, काही ठिकाणी डबल घाट असतो. कात्रज जर तुम्ही चढून आलात तर पुन्हा खाली उतरावं लागतं, डबल घाट आहे. तर चढून यायचं काम झालं, नुसता निम्मा मार्ग नाही कटला, कष्ट पण कटले, उताराला सहजच गाडी जायला लागेल. तशी शुद्ध भक्तीकडं मन सहजच लागणार आहे आत्मा, कारण सगळ्यात ती आहे. आडलंय कुठं, घाटाचा कुठं भाग आहे, तर नुसता निम्मा मार्ग नाही आहे, कष्टाचा निम्मा मार्ग संपणार आहे. म्हणजे एका अर्थानं 75% परमार्थ संपणार. चढायला जेवढं डिझेल खर्च होतं तितकं उतरायला नाही लागत, उताराला सहज जाते गाडी. तर त्या रस्त्यापैकी खास घाटाचा रस्ता आहे निशिगंधाचा परमार्थ, आणि तो पूर्ण झाला, एकदा गोडी लागली की काय आपोआपच गोडी लागणार मला सहज. तर भक्ती सहज होते, निर्विकारता व्हायला खरा कष्ट आहे, आणि तो खरा पहिला टप्पा आहे. आणि तो केल्याशिवाय इलाज नाही, त्याच्याशिवाय इलाज नाही. तो करणं अनिवार्य आहे, आणि खरे कष्ट त्याच्यात आहे, आणि खरं दुर्लक्ष आमचं तिथं आहे. दुर्लक्ष आमचं तिथं आहे, विकाराच्या बाबतीत दुर्लक्ष आहे. गाडी चढतच नाही तर पुढच्या उताराचा प्रश्न नाही, मार्गक्रमणाचा. जिथं जोर लावायला पाहिजे तिथं आमचं जोर लागत नाही. इथं जोर लावा. एकदा ती सेंटरला गेली ना, पुढची काळजीच करू नका, पुढचं होणार आहे सहजोत्तमा सहजावस्था. त्याला एकदा गोडी लागली, नाचावले मन लागली से गोडी, ते जीवेनं सोड यायचं. पण हा विकाराने आडवा आल्यामुळे गोडीच लागत नाही, तर आमचं घोडा आडून पडलेलं आहे. हे विकार आम्हाला खऱ्या परमार्थाची गोडीच लागू देत नाही, आणि प्रपंचाची गोडी सुटू देत नाही. हे विकाराची परिस्थिती आहे. म्हणून विकारावर खूप एकाग्र व्हा. आम्हाला अशी सवय लागली कवायतीसारखी, की फक्त आम्हाला वाटतं आम्ही वैचारिक जोर लावत नाही, कृतीचं जोर लावतो. इतकं भजन करू, हे अनुष्ठान करू, ते अनुष्ठान करू. पण जोर जो लावायला पाहिजे निषेधांगाच्या बाबतीत, तो वैचारिक जोर लावायला पाहिजे. म्हणून सुरुवातीला सगळा वैचारिक जोर लावून ध्येय शुद्धी होईल. आणि इथं आम्ही कमी करतो, आपोआप झालं पाहिजे. आम्हाला वाटतं आम्ही जर राहायला आलो ना, आमचं आपोआप झालं पाहिजे. वैचारिक जोर लावा. काय करतोय, माया भगवंतानी सगळीकडे ठेवली. घर सोडून इथं आलात तरी घराला ज्या सवयी काम करायचे की ते काम इथे आहे, आणि त्याच्यातच आम्ही आपलं मस्त राहतो. ते काम करता करता विचाराचा जोर किती लावतो. नाहीतर मग उलट समर्थन, मग तिथे काम होतं तिथे काम होतं, काय फरक, तिथलच्या निसलच्या कामात काय फरक आहे हे कळलं पाहिजे. ते काम आपल्याला पापाभिमुख करणार आहे, हे काम निष्काम करणार आहे. या कामातला फरक कळला पाहिजे, नाही तर उलट बुमरँग होईल. किंवा तिथेही तेच आणि इथेही तेच, पण तिथेही तेच आणि इथेही तेच तसं नाही आहे मूळ कारण. हे वरून दिसायला सारखं आहे. अंतरंगामध्ये संतांनी तुम्हाला शनै शनै रूपरमेत करता एकदम काम बंद करून शकतो ना, पचणार नाही म्हणून तुम्हाला काम दिलं. कारण वर्षानुवर्षाची सवय आहे. फक्त परिवर्तन काय केलंय, सकाम आणि निष्काम तुमचं परिवर्तन. विकारात बांधणारं सकाम काम होतं तुमचं प्रपंचातलं, मोह ममता. आणि इथं ममता मोह रहित काम दिलं तुम्हाला. आपल्या घरातलं काम आपल्याला का अडवतं, तर या मोह ममतेमुळं, ते माझं माझं म्हटल्यामुळं. ही ममता आणि अहंकार, कर्तृत्वाभिमान, हाच तर जगाला पकडण्याचं मूळ कारण आहे. हे माझं आहे, माझं आहे म्हणलं की दुःख. नोकरीवरची कामं करताना कंपनीवाल्याचं नुकसान होईल. तुम्हाला काय, कंपनीत काम करताना तेवढी ममता नसते, पण घरातल्या कामात ममता असते. आणि ममता आपल्याला, ममता हा मळ आहे मोठा, ममता मलजरी आहे.
कर्मात मळ नाहीये, ममतेत मळ आहे, हे लक्षात घ्या. लागवलेली मळ ममतेचा. आणि ममता सोडवण्याकरता संत व तुम्हाला काम सोडायला त्यांचं नको असं नाही, तुम्ही सोडू शकत नाही. अहो रिटायरमेंट झाल्यावर लोक मग घरी बसू शकत नाही. वास्तविक देवाने कृपा केली, काम बंद केलं, पण ती सवय इतक्या वर्षाची. मग संत काय करतात, बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाले. मग कर्माचा राग कमी करण्याकरता तुम्हाला काहीतरी काम देतात. मग त्यात दोन्ही प्रकारची कामं, काही देहाची सेवा, काही मनाची सेवा. भजन करणं म्हणजे मनाची सेवा. आश्रमामध्ये स्वयंपाकाची सेवा करणं ही क्रियेची सेवा आहे. सवय ना आपल्या जीवनाला. पूर्वीपासून आपण काय करत आलो, एकदम काय सोडून देता आळशी बनाल, तमोगुणी बनाल, प्रमादी बनाल. परमार्थ फार होईल असं नाही. काही लोक म्हणतात आम्ही हेच करायचं काही इथं येऊन. अरे नाही केलं तर आळशी बनाल, झोपा काढाल. तर तमोगुणापेक्षा रजोगुणात ठेवायचं, रजोगुणातून तुम्हाला सत्वगुणात उतरायचं, असे क्रम आहे. आणि याकरता सुरुवातीला इथं परमार्थला आलेल्या संत दरबारामध्ये एकदम मोकळेपणाचं परमार्थ ताब्यात दिला जात नाही. त्याच्यातून तुम्ही आळशी बना. फक्त त्याच्यातली विकाराचं मुख्य कारण ममता आणि अहंकार हे काढायचा प्रयत्न करतात. म्हणजेच हा निषेधांगाचा परमार्थ करून घेणे. आपलं म्हणून पाप करणं, आपलं म्हणून पुण्य करणं, तर हे आपलेपणा त्याला जास्त चिकटायला कारणीभूत आहे. दुसरं काहीच कारणीभूत नाही. सुखदुःख सुरू कुठं होतं, हा पॉईंट जोडलेला. माणसं मरत नाही का, सगळेच मरतात, पण माझं कोणीतरी गेलं मग रडायला सुरुवात. नाही तर रोज एक काही दिवस स्मशानवाटा खाली नाहीये, कोणी मरतच आहे. आपल्याला तर तसे काय घेणे, काही नाही. सुख होत नाही, दुःख होत नाही. मग दुःख सुरू करून झालं, माझं माणूस मेलं. आणि कधी कधी माणूस मरतो तेव्हा असलं दुःख होत नाही. जेव्हा माझेपणाचा करम जोडला जातो तेव्हा दुःख सुरू होतं. एखादा पोरगा अमेरिकेत होता आणि तो ऍक्सिडेंटने तिथं मेला. ज्या क्षणी मेला त्या दिवशी सण होता, हा इकडं मस्त पुरणपोळ्या खात होता. दुःख का नाही कळलंच नव्हतं अजून. आणि 2 दिवस सगळं सण वार झाल्यावर तिकडून तार आली, मग रडायला लागला. मग जेव्हा माणूस मेला तेव्हा रडायला लागला, तर ममतेचा संबंध जुळला तेव्हा रडायला लागला. मग दुःख कशात आहे, या संबंध जुळण्यात आहे, हे लक्षात घ्या. व प्रत्यक्ष घटनेत नाही. तो 4 दिवसापूर्वीच मेला, तिकडं त्या कंपनीने सगळी वाली वाटायला लावली. पण जेव्हा इकडं कळलं, याला कळलं आणि माझं माणूस मेलं, आणि माणूस मेला तर आत्ता कळलं, तेव्हा रडणं सुरू झालं. प्रत्यक्षात माणूस गेलं तेव्हा रडणं सुरू नाही झालं. तोपर्यंत इकडे आईसरामात पंक्ती झोडत होता सणाच्या. म्हणून घटनेत दुःख नाहीये, घटनेशी जोडलेल्या तादात्म्यात दुःख आहे. आणि याला मोह आणि विकार म्हणतात, लक्षात घ्या. आणि हा विचारानं काढायचा आहे, लक्षात घ्या. तर निषेधांगाच्या परमार्थाला वैचारिक जोर लावा. तर कधी कधी आपलं अनावश्यक दुःख असतं, घटनेचं दुःख नसतं. तर तादात्म्य काढणं हे संतांच्या संगतीतलं महत्वाचं काम. विवेकद्वारा प्रपंचातलं तादात्म्य काढणं, त्यांच्यात जशी स्वतःची ताकद आहे, पद्मपत्र विवांबता, विवेक जबरदस्त असल्यामुळं त्यात राहूनही, कमलपत्र पाण्यात राहूनही पाण्याचा थेंब वर येऊ देत नाही. तर संतांची विवेकशक्ती जर खरंच सावधानीची असेल तर तो या सगळ्या व्यापात राहूनही अलिप्त राहता येतो त्याला. आणि तुम्हाला ते राहता येत नाही. मग तुमच्याकडून कर्मयोग करून घेऊन कर्माचा राग कमी करून विकाराचा, त्याच्यावरचा जोर, ममतेचा मळ काढून तुम्हाला तयार करणं ही संतांच्या संगतीची पद्धती आहे. आम्हाला काही ती पद्धती कळत नाही. आम्ही व्यवहारिक तुलनेत नेतो. मग त्याच्यातून आमच्यात काय फरक, इथेही कामच आणि तिथेही कामच, मग तिथं काय फरक. संतांची पद्धती जर कळली ना
फार आवडीनं संत संग करा. निषेधांगाच्या परमार्थाला सुद्धा खऱ्या अर्थानं पासिंगचे मार्क मिळवायचे असेल तर संत संगतीत तुम्ही ते मार्क मिळवू शकता. स्वतःच्या बुद्धीत तर नाहीच. या विचारात एवढं जबरदस्त बळ आहे की स्वतःला तर सुधरूच देत नाही. म्हणून सगळ्या परमार्थाच्या वेगाचं कारण माऊली म्हणतात संतांचे संगती मनोमार्गगती अकळावा श्रीपती येणे पंथे. असं आहे. तर निषेधांगाच्या परमार्थाला जोर लावायचा असेल तर संत संघाचा जोर लावा. नाही तर आपली गाडी तर थकलीच आहे त्या घाटाला, ते विकारते सोडत नाहीत. तर जर विश्वास ठेवून संतांची संगत म्हणजे बाह्यांगानं नव्हे, नुसतं कृत्रिमतेनं नव्हे. कित्येक लोक सतत सतत बरोबर असतात पण संग करत नाही, नुसता सहवास करतात आणि आपला सतत प्रामाण्यवाद काही सोडत नाही. माळी जेवते नेले जेवते निवांतशी गेले, जे सांगतील ते माझ्या हिता करतात असं जर वाटून जर विश्वास ठेवून जर संतांच्या प्रमाणावर वाचायला तुम्ही चालायला लागला ना, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणारच नाही. हे लक्षात आहे. पण आपलं डोकं चालवतं, याला सतत प्रामाण्यवाद म्हणतात. हा मोठा प्रतिबंध आहे. तर निषेधांगाचा परमार्थ जर तुम्हाला सफल करायचं असेल, करू नये ते न करण्याची जर सफलता करायची असेल तर संत संघाचा आधार घेऊन निर्विकार व्हा. म्हणजे तुम्हाला देवाकडे जायला पुढं सोपं आहे. निर्विकार होणं म्हणजे घाटावरचं शेवटचं टोक चढणं, पुढं काही नाही. गाडी नुसती सोडून दिली तरी ती बरोबर पुढच्या रस्त्याच्या दिशेनं जाणार होते. मग जोर लावायचा संबंधच नाही. विकार जाईपर्यंत संतांचा संग दृढ ठेवा, मग सहज प्रगती होईल, सहज स्थिती प्राप्त होईल. काही अवघड नाही. तेव्हा संत कुणाला कर्माचा मार्ग सांगतील, कुणाला उपासनेचा मार्ग सांगतील, कुणाला विवेकाचा मार्ग सांगतील. ते तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला मार्गदर्शन करतील. तुमचं काम एवढंच संतांच्या वर निर्भर होणं. माळी जेवते नेले जेवते निवांत या पद्धतीने. पाण्याचं स्वतःचं काम काही नाही. माळी बरोबर बार देतो ते उतारानुसार बरोबर ते शेतात जातं, विचार करत नाही. तर संत सांगतील तसं वागत जा. स्वतःचा विकल्प कमा. याला हे का सांगितलं, त्याला ते का सांगितलं, मला का असं सांगितलं, काही नाही. माळी जेवते गेले जेवते निवांत गेले. म्हणून संतांचे संगती मनोमार्गगती अकळावा श्रीपती येणे पंथे. तर विधी निषेध मार्गाच्या सहाय्यताचे एक साधन सांगत सांगत विकार गेल्याशिवाय परमात्माच्या दिशेनं जाता येणार नाही. हा सिद्धांताच्या सांगितला. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. नाम भगवान की जय. जय जय श्री राधे.